बीडच्या नगरपालिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर दिवंगत नेते अजित पवार यांनी 22 कोटी 25 लाख रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी मंजूर केला। मात्र याच निधीतून बीडमध्ये काय विकास होणार आहे हे 4 महिने झाले तरीही अजून बीडकरांना समजलेलं नाही। मी सध्या बीड शहरातील स्टेडियम परिसरामध्ये आहे। याच ठिकाणी बीडमधील जिल्हा क्रीडा संकुल आहे आणि या जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूला या ठिकाणी हा रस्त्याची परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। अशा पद्धतीनं हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। नाली नसल्यानं नालीचं पूर्ण पाणी हे रस्त्यावर आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक महिन्यापासून अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे मोठी कसरत करून वाहन चालकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो आहे। हा रस्ता जिल्हा स्टेडियमच्या बाजूने सुभाष रोडला जाऊन मिळतो। त्याचबरोबर इतर 2 ठिकाणच्या मुख्य रस्त्याला देखील हा रस्ता जाऊन मिळतो। या ठिकाणी पूर्वी एक स्वच्छतागृह होतं, मात्र या रस्त्याचा विकास होणार आहे, या ठिकाणी नाल्या होणार आहेत असं सांगून या ठिकाणचं स्वच्छतागृह पाडण्यात आलं आणि त्यानंतर या रस्त्याची कशी दुरावस्था झाली हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी लोकाशाच्या माध्यमातून आम्ही या रस्त्याची व्यथा मांडली होती। त्यानंतर देखील कुठलीच कारवाई किंवा कुठल्याच प्रकारे ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालेलं नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील या रस्त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। 4 महिन्यापूर्वीच ह्या सगळ्या कामांचं रस्त्याचं काम सुरू होईल किंवा या ठिकाणी नाल्या होतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र अद्याप हे असं होताना दिसत नाही आहे। या भागातला मोठ्या प्रमाणात कचरा याच ठिकाणी आणून टाकला जातो आणि या कचऱ्याची देखील योग्य वेळी विल्हेवाट लावण्यात येत नाही। बरेच दिवस हा कचरा याच ठिकाणी पडलेला असतो। या भागामध्ये अनेक वर्तमानपत्राचे मोठमोठे ऑफिस आहेत, त्यांनी देखील या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवला, मात्र नगरपालिका प्रशासन असेल किंवा इतर जे काही प्रशासन असतील त्यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा या ठिकाणच्या रस्त्याचं काम असेल किंवा नालींचं काम असेल हे सुरू झालेलं नाही। त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी बीड शहराच्या विकासासाठी मंजूर झाला। अजित पवारांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे असं नगरपालिकेत सत्तेत बसलेले सत्ताधारी सांगत आहेत, मात्र हे स्वप्न पूर्ण कधी होणार आणि बीडमधील खरंच जे काही प्रमुख रस्ते आहेत किंवा ज्या ठिकाणी मूलभूत गरजा भागवणं आवश्यक आहे त्या ठिकाणच्या विकास कामांना सुरुवात कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सहकारी कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।